आपण पाहतोय संजय पाटील साहेबांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करतो। दादा या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। संदीप लक्ष्मण माळी मामा पाटील आपला देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करत। 0404 अँबॅसेडर यांचा आपण पाहिलं तर ब्रँड आहे। सर्वांचं स्वागत आपण या ठिकाणी करत आहोत। संदीप लक्ष्मण पाटील 0404 किशोर पाटील यांचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत। चला किशोर दादा सन्मान स्वीकारा। रोहित पाटील अजय पाटील रोहित पाटील सगळी पाटील कंपनी पाटील आले हो पाटील आले सगळी पाटील मंडळी आपण पाहतोय। बरेचसेच ग्रामस्थ मंडळ देखील पाहतो। रोहित पाटील HPCL चे आमचे अजय पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। अजय पाटील संदीपदादा पाटील संदीप लक्ष्मण पाटील 0404 ते त्यांचं स्वागत करतील। अजय भाई चला या आमच्या सन्मानाचा स्वीकार करा। कालुराम शेठ माली आपण पाहतो त्यांचे सर्व सहकारी मित्र ज्ञानेश्वर कोंडिलकर संदीप कोंडिलकर प्रभाकर कोंडिलकर प्रणित कोंडिलकर या सर्वांना मी विनंती करतो की आपण या आमदार ट्रॉफी मध्ये आपण आलात। या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे आणि संदीपदादा पाटील आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीनं आपला सन्मानपूर्वक या ठिकाणी विनंती आहे की आपण आदरातिथ्य या व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद आपण घ्यायचा आहे। सन्माननीय कालुराम माळी आणि त्यांचे सर्व या ठिकाणी सहकारी मित्र परिवार आपणास विनंती की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं। न्यू स्टार चावणे आयोजित आमदार ट्रॉफी मध्ये आम्ही सर्वांचं स्वागत करू। मेगा फायनल चॅम्पियन 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 कुठला संघ होईल 2 ओव्हरची मॅच। पहिले षटक घेतो कुणाल आणि गोलंदाज फलंदाज पाहतो अखिल आणि मयूर पाटील। पहिला चेंडू तेच तर हा चेंडू फेकला जातोय। चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क निर्माण झाला नाहीये। पहिल्या चेंडूवरती मर्याई जांभुली संघाची सुरुवात चांगली झाली आहे। श्री गणेश होतोय डॉट चेंडूनं। सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। सर्व प्रेक्षक मात्र या ठिकाणी जरी लाईव्ह असेल अखिल बघा एक चांगला खेळाडू वृत्ती म्हणावी याला। पंच अगोदर या ठिकाणी आउट देण्या अगोदर त्यांनी या ठिकाणी आपला जागा सोडली। एक चांगलं खेळाचं वर्तन दाखवत असताना अखिल 360 उपस्थित झाले। त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष सर्व आपण पाहतोय प्रणते संदीप दादा पाटील यांच्या सोबत असते त्यांचा सन्मान या व्यासपीठावर केला। तर आमचे कासबचे ग्रामस्थ विष्णू माली सीताराम माळी असतील विष्णू दादा माळी आणि या सगळ्यांना आम्ही या मान्यवरांबद्दल देखील विनंती करतोय। आमचे बालाराम पाटील या ठिकाणी म्हात्रे असतील की आपणास विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं। सर्वांचं सहर्ष स्वागत। खऱ्या तर मला असं वाटतं 400 पानाच्या वयापेक्षा जास्त पानं भरली असतील नावं एवढी आम्ही लिहिलेत आणि त्याच्यापेक्षा एवढे सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत केले ना। हेच तर खऱ्या अर्थानं आपण पाहिले ना हीच तुमची ओळख आहे ना हीच तर तुमच्या कार्याची पोचपावती आहे। असं म्हटलं तर मित्रांनो पैसा धन दौलत संपत्ती सर्वांकडे मात्र देण्याची दावत कमी लोकांकडेच असते आणि तसा मंडळ करत असतो ना। आणि या मंडळासाठी जो ज्या गाडीची कोणाची लाईट चालू आहे ना लाईट 4 व्हीलर दादा प्लीज ती लाईट बंद करा आम्हाला त्रास होतोय। कॉमेंट बॉक्स मध्ये ब्लॅक गाडी ज्यांची कोणा प्लीज आपण लाईट बंद करा। मयूर पाटील कुणाल टू मयूर
या चेंडूवरती मस्त जागा बनवले, चांगला फटका आपण पाहतोय, वन बाउन्स येतोय, मयूरच्या बॅटमधून चौकार. कुणाल याच्यावरती आता आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे, ते मयूर पाटील या फलंदाजानं. चौकार मयूरच्या बॅटमधून आपण पाहतोय. कुणाल 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 राईट आर्म ओढतो विकेट गोलंदाजी करत असताना. हा चेंडू तेच तरार, आणि या चेंडूवरती काय घडलं मैदानात, विकेट आली आहे. मयूर पाटीलला मात्र या ठिकाणी आपण म्हणतो ना, पुढचा दरवाजा उघडा ठेवणारा मागच्या दरवाजातून चोरी झाली आणि मागचा पाठीमागचा आपण पाहिलं असेल तसं शप्पल झाले आणि दांडी गोल केले. दुसरा विकेट पॅव्हिलियन मध्ये. पाहतोय कालुराम माळी जे व्यासपीठ होते आता त्यांची उपस्थित झाली आहे आणि त्यांनी आल्या लगेच या ठिकाणी जांभोली संघाचा गोलंदाज समीर कोंडिलकर याच्या बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. मनीष सादरे ऑन स्ट्राईक. गोलंदाज समीर राईट आर्म राऊंड द विकेट न. या चेंडूत केलेला आक्रमण स्टँडर्ड डिलेवर, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मनीषच्या बॅटमधून षटकार. त्या ठिकाणी आज गुणलेखासाठी जोडलेले आहेत आणि असं म्हटलं तर मैदानाच्या आतमध्ये चांगले पंच, कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक चांगला गुणलेखक असेल ना तर एक समालोचकासाठी बराचसाच आपण पाहिलं असेल भार कमी करण्याचं काम ही मंडळी करत असते. जांभिली संघाचे मात्र सर्व क्षेत्ररक्षण चांगलासा प्रयत्न करतात. मात्र जांभिली संघाला आता सपोर्ट आपण पाहिलं असेल ना, खूप मोठा सपोर्ट आहे. बरेचसेच पाठीराखे त्यांना सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झालेत. मात्र या आमदार ट्रॉफीला आपण होतो फायनलची मॅच, मेगा फायनल, चॅम्पियन कुठला संघ होईल थोड्याच वेळामध्ये आपल्याला त्याचं चित्र स्पष्ट होईल. बरीचशीच पारितोषिक आपण पाहतोय. मेन ऑफ द सिरीज जिथे आता गरमी जास्त झाली आहे तिथे या खेळाडूंना थंड करण्याचं काम मेन ऑफ द सिरीज म्हणून कूलर दिला जाईल, एअर कूलर. सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, प्रणय हलक्या हाताने सन्मान देतो. एका धावनं आता मनीषला त्याने स्ट्राईक होती गेलो, त्याच मनीषनं एक षटकार लगावून संघाच्या धावसंख्येला आकार दिलाय. 13 2 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. समीरला मात्र पारितोषिक होतं 2 विकेटसाठी. जसं पारितोषिक लागलं त्याच्यावरती लगेच आक्रमण होताना आपण पाहिलं होतं. हा चेंडू बाउन्स केलाय जबरदस्त, तेच तर हा गोल चेंडू फेकला जातोय. मनीषच्या मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. डॉट चेंडू झाली समाप्ती. धावसंख्या तिथेच थांबली आहे, ते 13 अंकावरती. 2 फलंदाज बाद झालेत, अखिल बाद झाले, त्यानंतर मयूर पाटील बाद झालेत. मस्त गोलंदाजी आपण पाहिली आहे. समीर फुललेचा चेंडू, विकेटची संधी निर्माण होईल का
आणि कुणाल एक स्टाईलिश झेलगण आणि तुम्ही जीवनदान कोणाला दिलंय तर मनीष तात्रेला. आणि या चेंडूवरती पहिल्यांदाच आपल्या कॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला. अर्थातच या चेंडूला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि मनीष तात्रेंना तेच हवं होतं, स्ट्राईक. शिवा राठोड आहेत का? शिवा राठोड संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत पोसरी संघासाठी. धावफलकावरती लागलेल्या 15 धावा. लागले धावफलकावरती. बघूया आता या ठिकाणी शेवटचा षटक या सबीरचा शेवटच्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असताना चेंडू हवेमध्ये मस्त झेल टिपलोय नीरज कोंडिलकरनं. आणि मनीष तात्रे यांच्या खेळीचा अंत होतोय पहिलं सत्र. ऑफ करा पण फक्त आता माईक चालू ठेवा. 12 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 16 धावसंख्येची. सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. जांभेली संघाकडून कुणाल आणि राहुल कोंडिलकर. सूरज माफी असावी. समीर आपल्याला या ठिकाणी 100 रुपये पारितोषिक लावले तर घेऊन जा. चला नाही तर 100 त्यांना पे करा. सुट्टे नसतील तर पे करा. समीर तुमचे 100 रुपये लगेच या ठिकाणी पे करून घ्या. कॅश हार्ड कॅश आहे 500 रुपये. हे बघा आमचे प्रेक्षक. हा बघा त्यांना राहुलला सेकंड करायचा होता. चला दादा बाहेर या बस नक्कीच जा. स्वयंसेवक मॅच थांबू नका.
आगले वेगळे प्रेक्षक चला दादा थोडा बाहेर व्हा मॅच चालू करा हा ओके चला सर्वांचं आपण सहर्ष स्वागत व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत मस्त मॅच झाली आतापर्यंत आपण पहिली आमदार ट्रॉफीमध्ये कुठला गाल बोट लागलं नाही शांतपणे सगळ्या मॅच झालेल्या आहेत जे पंचाने दिलेले निर्णय त्या प्रत्येक टीमने मान्य केलं आणि कुठल्या टीमने असं बोट नाही दाखवलं का तुमच्या निर्णयामुळे का तुमच्या चुकीच्या वर्तनामुळे आमच्या टीमला पराभूत व्हावं लागलं आता चांगली आपण आता शिस्तबद्ध ही स्पर्धा जसा आमदार साहेबांचं नाव आहे तशीच मात्र ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होती आहे गोलंदाज मनीषच्या पहिल्या चेंडूवरती राहुल आता रिव्हर्स अटर्न केलंय आणि या चेंडूवरती चौकाऱ्या अनोख्या स्टाईलनं आपलं खातं उघडं केलंय आशीर्वाद दिला होता मैदानाच्या आतमध्ये जाऊन आणि त्यांना देखील उत्तर चांगलं दिलं हा नक्कीच दोष नाही दिला पण आपण म्हणतो या ठिकाणी बघा कालूराम दादा माळी सांगतायत का राहुलच्या प्रत्येक षटकारासाठी हजारवत वारी तो लय षटकार नाही मारायचे एक दोन षटकारांनी काम तमाम होईल 4 धावा लागले धावफलका होती आता त्यांनी आपला 500 रुपये या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा केलेत कालूराम दादा चला बॉल द्या बॉल संदेश दादा बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या मनीष आज पाहिजे तसा परफॉर्मन्स देऊ शकले नाहीत मात्र या फायनलच्या मॅचमध्ये फलंदाजी चांगली केली मैदानाच्या आतमध्ये बॉल देऊन मॅच चालू करावं पण 2-3 चेंडू थोडा बाहेर ठेवा तत्पूर्वी माऊली डीजे तसंच काल तेजस देशमुख एक चांगलं असं वक्तव्य या ठिकाणी सांगितलं होतं का पूर्वी साल्टी निघेपर्यंत एकच चेंडू असा शेवटपर्यंत कालापर्यंत जे पूर्ण चकोटी होईपर्यंत आता कालांतराने आपण पाहिलं असेल जसा क्रिकेटाची आपण पाहिलं असेल ना उत्तराउत्तरची प्रगती होत गेली आहे ना आणि ठराविक प्लेयरच्याच पायामध्ये फक्त बुटा असायची 10 मधून एखादा चुकून एखाद्याकडे बुटा असायची आणि या चेंडू डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न मनीष तात्रे इकडून तिकडून मात्र या ठिकाणी विकेट घेण्याचा प्रयत्न करतोय पहिल्या चेंडू त्याला चौकार त्याच्यानंतर आल्या त्या 2 धावा ना 2 धावा 10 चेंडू 10 धावसंख्येची गरज मॅच आता बॅट असता बाबा पाहिजे असेल बॉल टू रन आले बॉल टू रन कालूराम शेठ यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी आपण होतो 100 रुपयाचा पारितोषिक आलंय समीरला एका विकेटसाठी त्यांनी 100 मात्र आता 10 चेंडू 10 धावसंख्येची गरज 10 गेंदे 10 रन की जरूरत मनीष क्षेत्ररक्षण सजवतोय चांगलं क्षेत्ररक्षणाच्या आपण पाहिलं युवराशीना आतापर्यंत राखलेली आहे मनीष क्षेत्ररक्षण सजवतोय कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं असेल ना तर सर्कलच्या आतमध्ये मनीष या चेंडूवरती मात्र जसा त्याने सापळा रचलं होतं तसं बरोबर त्याला आत्मविश्वास होता आणि राहुलसाठी सापळा रचलं आणि पहिली विकेट मिळाली आहे ती निवडून पोहोचली संख्येची गरज आहे चेंडू शिल्लक असतील 9
मालिनी साहेबांनी मात्र पारितोषिक लावले. आता मात्र नीरज एनके मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. आणि बघू या ठिकाणी मॅच खूप महत्वाची इम्पॉर्टंट, कारण का ही आमदार ट्रॉफी आहे. दोन्ही सख्खे भाऊ नीरज आणि सूरज. सूरज ढल चुका है लेकिन ये सूरज मैदान के अंदर है. नॉन स्ट्राइक पर मात्र स्ट्राइक वरती नीरज. मनीष तात्रे बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स असलेला गोलंदाज, अनुभवाची सुधोरी. वा बैठक शॉट, जबरदस्त हा फटका आलेला, हा माइट हिट गगनमध्ये षटकार. गावचा संघ जिंकला पाहिजे. माझा गाव माझा स्वाभिमान, माझा गाव माझा अभिमान, हे प्रत्येकाने मनाशी बाळगलेलं आहे. षटकार आला या चेंडूवरती आणि आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 अंकावरती. आठ चेंडू 4 धावसंख्येची गरज. अटॅकिंग क्षेत्ररक्षण. आता बघा चौकात षटकार रोखायचे नाहीत पोसरी संघाला. मनीषने आता अटॅकिंग क्षेत्रात एक सिली मिडॉन आणि एक सिली मिडॉनला क्षेत्ररक्षण लावण्यात आलंय. हा चेंडू स्लोवरचा चेंडू. मनीष तात्रे सुद्धा आपण पाहिलं सल, त्यांना विकेट हवी आहे. कुठल्या क्षणामध्ये मनीषला विकेट पाहिजे आहे. सर्वस्वीपणा लावले आणि जिथं हा चेंडू डॉट होऊ शकला असता तिथे मात्र एक धाव आली आहे. आता ज्या ठिकाणी आपण पाहिले असेल रात्र वैरेची आहे, अशा वेळेस शत्रू कुठलाही तुम्हाला या ठिकाणी वार करेल हे मनीषने ओळखलंय. कारण का आता विजयासाठी फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. हलू 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 का होईना या आमदार ट्रॉफी पर्यंत आता शिक्कामोर्तब होईल का जांभुली संघाचा. येणारी काल येणारी वेळ दाखवून देईल. मात्र या चेंडूवरती पुन्हा एकदा तेच चित्र जातं. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव कदाचित. हे काय मैदानाच्या आतमध्ये घडतंय, काय मैदानाच्या आतमध्ये घडतंय. अपेक्षा नसताना या मैदानाच्या आतमध्ये फायनल मॅच मध्ये अशा छोट्या छोट्या स्कोर इज लेवल सामना भरून सुटलेला आहे. मारुती वाघ सामाजिक कार्यकर्ते आपण पाहतोय. मारुती वाघ समर्थ वडापाव शॉर्टकटचे मालक मारुती वाघ यांच्या माध्यमातून मर्याई जांभुली संघाला शुभेच्छा आणि टीमला देखील शुभेच्छा. नक्कीच ते 500 कव्हर करून देतील असं सांगितलं माली साहेबांनी. ही जर मॅच जिंकली मर्याई जांभुली संघाने तर आपण पाहिलं असेल समीरसाठी 100 आलेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहता हा षटकार मारा नीरज, त्याच्यासाठी षटकार अशा 100 आलेले आहेत. आणि आता विजयासाठी मयूर पाटीलने असे बरेचसे सामने आपल्या संघाला गोलंदाजावरती जिंकून दिलेले आहेत. आपण पाहिले असेल 2 तालुक्याची जी मॅच स्पर्धा होती त्यावेळेस मात्र आपण पाहिलं असेल राजवाड्याचा राजा पोसरी संघाला विजयासाठी 7 चेंडूमध्ये 2 धावांची गरज होती आणि गोलंदाजा जोरावर तो सामना जिंकून आपल्या संघाला दिला होता. त्याची आठवण होईल का हे आता पाहणं औचित्य ठरणार आहे. मनीष तात्या आता क्षेत्ररक्षण सजवतोय बघा. जसं गोपनीय आपण पाहतोय आणि ह्या चेंडूवरती विजय फटका लगावलाय आणि हा सामना चॅम्पियन ठरला.